समाचार अब तक, सत्य का साहस। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 5 जागांसाठी शुक्रवारी मतदान संपलंय। राज्यात 55.35% मतदान झाले। महत्त्वाचे म्हणजे उत्तर नागपुरातील फक्त मतदानाची गती संथ करण्यात आली नाही, तर लाखो मतदारांची नावेच यादीतून गायब झाली आहेत। आतापर्यंत नियमित मतदान करणाऱ्यांची नावेच नसल्याने प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला। रणरणत्या उन्हात हजारो मतदारांनी जवळपास 4 ते 5 बूथवर चकरा मारल्या, मात्र त्यांचे नाव डिलीट झाल्याचे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। परिणामी हजारो मतदार हे मतदानापासून वंचित राहिले। 19 एप्रिल 2024 शुक्रवार रोजी हजारो मतदार निराश होऊन घरी परतले। वोटिंग मध्ये नाव नाही आहे, मला वंचित करत आहे। एवढ्या वर्षापासून वोटिंग करून राहिलो मी। आता कुठे गेलो माझं वोटिंग? शासनाचा उद्देश हा मतदानाचा टक्का वाढवणे होता की कमी ठेवणे, यामागे कोणाचे हित साधायचे होते, असा सवाल आता केला जात आहे। जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरातील हजारो मतदारांना बसलाय। आजपासून आम्ही फिरत आहोत, पण आमचं नाव नाही आलेलं आहे। आता आहे, पण आमचं सुरू पासूनच येत आहे ना, पूर्ण आहे ना आमच्या जवळ, पूर्ण नाही नाव नाही दिसत आहे ना, काही नाही। आता वापस घरी जायला लागत बिना वोट दिल्याने। मग आता काय करू आम्ही? शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान कार्ड असणाऱ्यांची नावेच मतदार यादीतून प्रशासनाने डिलीट केल्याने हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले। उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मतदार यादीत या मतदारांची नावे होती, मात्र मतदान केंद्रावर या मतदारांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारलेला होता। हे विशेष। थोडक्यात लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्ष हा जिंकण्यासाठीच निवडणुकीत उभा राहतो। माझं नाव आहे, नवीन मध्ये नाही आहे। मात्र चक्क संविधानाने दिलेला लोकशाहीचा गाभाज गुंडाळून ठेवून भाजपने अब की बार 400 पार व कहो दिल से नितिन जी फिर से च्या नादात नागपूर लोकसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे नियमांची सर्रास पायमल्ली झाली, अनेक मतदारांना घरी निराश होऊन जावे लागले। यात जवळपास 1 लाख मतदारांची संख्या होती जे मतदान करू शकले नाही। समाचार अब तक साठी रिंकू पांतावणेची रिपोर्ट, नागपूर।